घरातल्या वयस्कर मंडळींना वेळ देता येत नाहीये, तर पुढे काय? एकदा सिनियर सिटीजन झाले असं होतं की त्यांचा इंडिपेंडन्स जो आहे ना तो हळूहळू कमी होतो. म्हणजे अल्झायमर्स सारखा जर का आजार असेल तर अशा वेळेला मग घरातल्यांनी कशी काळजी घेतली पाहिजे? मेमरी लॉस टू द एक्सटेंट की जिथे ते स्वतःच्या फॅमिली मेंबरला ओळखत नाहीत. मी खाल्लंय नाही खाल्लंय समजत नाही. चाय मस्ती क्लब म्हणून एक कन्सेप्ट आहे की जिथे सोसायटीमधली लोक किंवा असे ग्रुप एकत्र येऊन 2 ते 3 तास स्पेंड करतात. असे ग्रुप्स पण वाढत आहेत. डेफिनेटली व्हेरी इम्पॉर्टंट टू इंट्रोड्यूस देम टू टेक्नॉलॉजी. आय थिंक व्हॉट्सअप मेजॉरिटी 70-80% सिनियर्सनी अडॉप्ट केलंय. इट हेल्प्स देम टू कनेक्ट विथ द फॅमिलीज. एव्हरीवन इज डिपेंडंट ऑन द फॅमिली की माझी फॅमिली टेक केअर करेल. पूर्वीची एकत्र कुटुंब पद्धती ती आता कमी होती. आपण न्यूक्लिअर फॅमिलीजकडे सगळे जायला लागलोय. जवळजवळ 60% पीपल फील लोनली. ह्या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे जर हे समजून घेणारं नसेल तर देन इरिटेशन वाढणारच. नमस्कार, मी नम्रता कदम. पुढे कायच्या आपल्या आजच्या नवीन भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. म्हातारपण म्हणजे पुन्हा आलेलं बालपण, तेवढाच हट्टीपणा, तेवढाच बेफिकीरपणा. पण अशा वेळेला आपला पण खूपदा गोंधळ उडतो ना. म्हणजे नेमकं त्यांच्याशी कसं वागायचं, त्यांच्या गरजा कशा समजून घ्यायच्या. आणि याच विषयावर बोलण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत आजी केअरचे CEO प्रसाद भिडे सर. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं आमच्या पुढे कायच्या भागामध्ये खूप खूप स्वागत आहे. सर, तर आपला आजचा विषय आहे की घरातल्या वयस्कर मंडळींना वेळ देता येत नाहीये, तर पुढे काय? गेले 10 वर्ष 15 वर्ष मी या फील्डमध्ये काम करतोय. माझी बॅकग्राऊंड आहे, मी इंजिनियर आहे. मी TCS मध्ये 15 वर्ष काम केलंय आणि मी US मध्ये जॉब केलाय. आणि तेव्हा मला रिअलाइज झालं की माझी आजी, माझे आई बाबा ह्यांना मी वेळ देत नाहीये. आणि मला हे कुठेतरी टोचायला लागलं. मला नेहमी असं वाटायचं की माझी आजी जी आहे ती मला जास्त समजते. त्याच्यात मला असं रिअलाइज झालं की तिला एक्सपेक्टेशन असतं, कारण मी TCS मध्ये जेव्हा काम करायचो 9-10 तास काम करायचो. व्हॉट आय हॅव रिअलाइज की तिला जर मी 15-20 मिनिटं डेडिकेटली तिच्याशी बोललो, शी यूज टू बी हॅपी. मला असं जाणवतं की असं नाही की क्वांटिटी ऑफ टाइम इज इम्पॉर्टंट, क्वालिटी ऑफ टाइम रोज बोलणं हे गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला ते होत नाही. आपण फक्त ट्रान्झॅक्शनल करतो. जेवली का, तब्येत कशी आहे, खाल्लंच का, ह्याच्या बियॉन्ड जाऊन कॉन्व्हर्सेशन होणं गरजेचं आहे. आणि ते जर झालं रोजच्या रोज, आय थिंक दे आर हॅपी. द सेकंड थिंग मला असं वाटतं की एकदा सिनियर सिटीजन झाले असं होतं की त्यांचा इंडिपेंडन्स जो आहे ना तो हळूहळू कमी होतो. त्यांच्या फॅकल्टीज हळूहळू डिमिनिश व्हायला लागतात. म्हणजे त्यांचं बघणं, त्यांचं ऐकणं, त्यांची ॲबिलिटी टू ईट, त्यांना घरातली लोक विचारणं डिसिजन मेकिंगमध्ये, त्यांचं फायनान्शियल फ्रीडम, ह्या सगळ्या एजिंग बरोबर डिमिनिश व्हायला लागतात. राईट. सो आय थिंक कुठेतरी त्यांना इम्पॉर्टन्स देणं घरातल्या लोकांनी हे महत्त्वाचा पॉईंट होतो. तो माझ्या मते बऱ्याच वेळेला मिस होतो आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स होतात. सो तुम्ही जो प्रश्न विचारलात की पुढे काय, मला असं वाटतं की इट इज इम्पॉर्टंट टू एंगेज देम इन सम टाइम. राईट. त्यांना काहीतरी कामात एंगेज करणं. एव्हरीबडी वॉन्ट्स टू फील इम्पॉर्टंट. त्यांना सगळ्यांना असं वाटलं माहिती असतं की माझं डिसिजन मेकिंग मध्ये माझं मत कन्सिडर केलं जाते. आय एम युजफुल टू समवन. म्हणजे ॲज बेसिक ॲज भाजी कापायला देणं, त्यांना सोसायटीतल्या कामात इन्व्हॉल्व करणं, मी अभ्यासाला काहीतरी त्यांना विचारणं, छोट्या छोट्या गोष्टीत त्यांना इम्पॉर्टन्स देणं इज समथिंग दॅट इज रिक्वायर्ड. कुठल्याही मोठ्या गोष्टी करण्याची गरज नाहीये. लिसनिंग टू देम फॉर 15-20 मिनिट्स अ डे इज गुड इनफ. आय थिंक त्यांना रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे, त्यांना ऐकणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की हे खूप किटकिट करते किंवा हे खूप किटकिट करतात. आय थिंक त्याच्या पाठीमागचं कारण समजून घेणं. जसं मी म्हणालो की खूपसे प्रॉब्लेम असतात जे सांगता येत नाही. सो मी माझ्या आईचं उदाहरण सांगतो तुम्हाला की बरेच दिवस माझी आई ना कुठल्या प्रोग्रामला यायची नाही. आम्ही कुठे चाललोय बाहेर, शी विल नॉट कम. नाही, मला नाही यायचं. आम्ही गणपतीला जातोय, कोणाच्या एंगेजमेंटला जातोय, ती नाही येत. म्हटलं असं काय होतंय की तू येत का नाहीस कुठे. ती म्हणेल नाही यायचंय मला. सो हे असं 2-3 तास झाल्यावर मग मला रिअलाइज झालं देयर इज समथिंग इश्यू. आणि जेव्हा मी तिच्याबरोबर बोलून डिस्कस केले तेव्हा मला समजलं की शी हॅज गॉट अ युरिन इनकॉन्टिनन्स. याचा अर्थ तिचा लघवीवरचा कंट्रोल सुटला होता. अच्छा.
सो शी वॉज फाइंडिंग इट डिफिकल्ट. शी हॅज टू गो टू लू व्हेरी फ्रिक्वेंटली. आणि हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे बायकांमधला. आता हा प्रॉब्लेम जनरली डिस्कस होत नाही, पण हा तुम्ही जर बसून विचारलं नाही, डिस्कस, ती ओपनली सांगणार नाही की मला युरिन इनकॉन्टिनन्स आहे, मला तिथे बाथरूमला जाता येत नाही, मला डायपर. So then what I changed, I introduced her to a diaper. When I introduced her to diaper, initially they rejected, कारण तिने तिच्या आईच्या वेळी असं कधीही बघितलेलं नव्हतं. बरोबर. So I have to counsel her. Since I have worked in the field, it was easy. But the point I'm saying is की मी तिच्याबरोबर बसलो, विचारलं, तिला सोल्युशन देते. सोल्युशन ऍक्सेप्ट इमिजिएटली नाही होणार. सो डायपर मी तिला इंट्रोड्यूस केला. आफ्टर मंथ शी रिअलाइज द इम्पॉर्टन्स. नाव शी कॅन अटेंड अँड कम टू सेरेमनीज. सो तिला आता लग्नाला यायचं, ती लग्नाला येते. युरिन इनकॉन्टिनन्स इज अ ह्यूज प्रॉब्लेम विथ मोस्ट ऑफ द लेडीज. नाव शी इज टू क्वेश्चन की मलाच का झालं का. म्हटलं तुला एकटीला नाही झालं. देर आर 30 to 40% विमन हू गो थ्रू दिस. पण हा कुठे बाहेर बोलला जाणारा विषय नाहीये. नाव दॅट स्टॉप्स हर इंटरॅक्शन विथ पीपल. असे खूप सारे इश्यूज असतात जे आपण लक्ष दिले नाही तर ते बाहेर येणार नाहीत. आणि मग तुम्हाला वाटेल की ही असं का करते, ही असं का करते, हे बिहेवियर पाठीमागे समजून घ्यायचं. आय थिंक वी हॅव टू गिव्ह सम लिटिल टाइम टू अंडरस्टँड. त्यांनी ना त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, आपली चिडचिड कमी होते. सो आय फील इट्स अ विन विन थिंग. हे तरच शक्य आहे जर आपण त्यांचं ऐकलं आणि त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. आणि दरवेळेला तुम्हाला सुचेल असं नाही. देर आर पीपल एक्सटर्नली अवेलेबल. लॉकडाऊनच्या वेळेला सगळेजण एकाकी झालेले होते. कनेक्ट विथ फॅमिलीज, कनेक्ट विथ आउटर वर्ल्ड, सगळं रेड्यूस झालं. माझे बाबा तर असे खूप फ्रेंड सर्कल असलेले नाहीत. माझी आई खूप लोकांच्या सर्कलमध्ये असते, माझे बाबा एवढे नाहीत. सो त्यांचा लोनलीनेस वाढला. अँड समहाव ही वेंट इन टू डिप्रेशन. ओके. आणि डिप्रेशन ना हे बाहेरनं समजत नाही. ते असं नाही की एकटे बसलेत. सो पर्सन हू यूज टू सी टीव्ही, हू यूज टू रीड न्यूजपेपर डेली, ते कमी झालं. म्हणजे जे आधी अर्धा तास वाचत असतील तर आता 5 मिनिटं वाचतात. काही इंटरेस्ट नाही, कुठली सिरियल बघत नाहीयेत. भूक आधी 2 पोळ्या खायच्या, अर्धीच पोळी खातात. नो, दीज आर सिम्पटम्स ऑफ डिप्रेशन. ओके. अगेन हे बोलल्यावर आलं आणि मला माहिती होतं. देन आय टूक अन हेल्प. 6 महिने ट्रीटमेंट केल्यानंतर ही केम आउट ऑफ इट. अगेन दीज आर थिंग्स विच आर नॉट डिस्कस ओपनली, राईट. आणि माझ्या बाबांना काही होऊ शकत नाही. डिप्रेशन वगैरे बाकी कोणाला होत असेल, माझ्या आई वडिलांना काय होईल. द ओनली रिझन आय एम स्पीकिंग दिस हिअर इज बिकॉज असे प्रॉब्लेम प्रत्येकाच्या घरी असतात, काही ना काहीतरी. त्याला आयडेंटिफाय करण्याचं गरजेचं आहे. आयडेंटिफाय तेव्हाच होईल वेन यू आर ऑब्झर्व्हंट, वेन यू स्पेंड टाइम. आणि त्याच्यासाठी तुम्ही जॉब सोडून बसण्याची गरज नाहीये. तुम्हाला त्याच्यासाठी 4 तास त्यांच्याशी गप्पा मारायची गरज नाहीये. 15-20 मिनिटं नुसते स्पेंड केलेत रोजचे. आय थिंक दॅट इज गुड इनफ. आपण जर त्यांना वेळ दिला किंवा त्यांच्या गोष्टी आपण समजून घेतल्या, त्यानंतर आपल्याला खूप गोष्टींचा अंदाज येऊ शकतो. पण बऱ्याचदा असंही होतं, मुलगा विचारतोय की तुम्हाला काय झालंय, नाही मला काही नाही झालंय. कारण ती पद्धत विचारण्याची कशी आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे. आणि तुम्ही किती सिरियसली ते विचारतात. आणि अगदी खरं, पहिल्यांदा कोणी पटकन ओपन होत नाही, राईट. आणि हे सगळ्यांबरोबर आहे. मला असं वाटतं की आपण जर जेन्युअनली त्यांना विचारलं, बसलं, तर ते सांगेल. जसं मी माझ्या आईचा एक्झाम्पल सांगितलं. शी डिड नॉट ओपन टू मी इमिजिएटली. मी गेल्यावर लगेच प्रॉब्लेम सांगितलं असं नाही होणार. तर त्याला थोडासा वेळ द्यावा लागेल. आणि जर त्यांना दिसलं की हा खरंच सिरियस आहे, खरंच त्याला कन्सर्न आहे, देन आय विल ओपन अप. आय मे नॉट ओपन विथ यू क्विकली, बट विथ टाइम, इफ आय एम अ गुड लिसनर. म्हणून मी म्हणालो की जर आपण रोज ती वेळ दिला तर तो बॉन्ड राहिलाय ना. बरोबर. ऑल ऑफ अ सडन मी आधी बोललेलं नाहीये, वन फाईन डे आय रिअलाइज की मला प्रॉब्लेम, तुमच्यावर डायरेक्ट विचारलं, तसं नाही होणार ना. समजा नाही पॉसिबल झालं की माझ्या ऑफिसच्या ह्याच्यात, तर फोनवर बोला. बट ते बोलणं राहिलं तर मग माझ्या मते ते ओपन अप होऊ शकते. नाही, आणि बऱ्याचदा हेही होतं की आपण बोलतोय, आपला बॉन्डही आहे, आणि आपण जर का आपल्या आईबाबांना किंवा आजी आजोबांना आपण हे पुढ्यात ठेवलं की असं असं आहे, तर आपल्याला आता डॉक्टरकडे जायचंय, हा ऍक्सेप्टन्स आणि त्यांना तिथून तिथपर्यंत घेऊन जाण्याचा प्रवास हा पाल्यांनी कसा करावा. सो मी बाबांचं परत एक्झाम्पल देतो. जेव्हा मला रिअलाइज झालं की त्यांना सायकॅट्रिस्टकडे घ्यायची गरज आहे, त्यांना मी सांगितलं एक्झॅक्टली ही सेड की मला गरज नाही, मला काहीच झालेलं नाही, करेक्ट. सो आय हॅव टू टेल हिम ॲक्च्युली. सो मी थोडंसं खोटं बोललो आणि आय यूज्ड टेक्नॉलॉजी फॉर दिस. सो ही वॉज नॉट रेडी टू कम टू डॉक्टर. सो आय सेड आय विल ब्रिंग डॉक्टर होम. मग मी कसं आणणार, तर मी टेलिकन्सल्टेशन यूज केलं, राईट. सो मी म्हटलं तुम्हाला नाही जायचं ना कुठे, मी अरेंज करतो.
आय विल अरेंज अन एक्सपर्ट असं मी त्यांना सांगितलं. मी सायकॅट्रिस्ट नाही सांगितलं मग, राईट, की एक डॉक्टर एक्सपर्ट आहे, तुम्ही फक्त त्यांना कसं वाटतंय काय वाटतंय ते सांगा फोनवरती आणि ते तुम्हाला गोळ्या देतील. मॅनिप्युलेट नाही म्हणता येणार, जसं आपण लहान मुलांना करतो तसंच ना, की मला एखाद्या लहान मुलाला सांगायचे चॉकलेट नको खाऊस रोज, त्याने तुझे दात किडतील, तर मला काहीतरी त्याला स्टोरी द्यावी लागते किंवा त्याला समजत नाही, त्याला रोजच चॉकलेट हवं असतं, करेक्ट. तसं जर माझे आई वडील रेडी नाहीयेत सायकॅट्रिस्टला दाखवायला, बिकॉज ही फील्स दॅट इज अ टॅबू, फॉर हिम इट इज अ बिग टॅबू. नाव आय हॅव टू डू समथिंग अराउंड इट. मग मी आपल्याला टेक्नॉलॉजीचा यूज करायला पाहिजे. जसे मी म्हणालो, देर इज एक्सटर्नल हेल्प अवेलेबल, देर आर सायकोलॉजिस्ट, काउन्सिलर्स जे आम्ही काम करतो आयजी केअरमध्ये, त्यांची आपण हेल्प घेऊ शकतो. इट्स परस्युएशन पण लागतं, म्हणजे त्यांना तू कंटिन्युअस एकदा सांगून नाही होणार. आय थिंक आपल्याला त्यांच्याशी ते कंटिन्युअस ठेवलं कम्युनिकेशन, ते वन फाईन डे वेन प्रॉब्लेम रिचेस, मग ते तुम्हाला म्हणतील हा ठीक आहे, तू म्हणत होतास ना बरेच दिवस, चल जाऊया डॉक्टरकडे. इट माइट नॉट हॅपन ऑन द फर्स्ट गो, पण मी त्यांना 4 वेळा 5 वेळा सांगितल्यावर जेव्हा त्यांचा प्रॉब्लेम वाढतो तेव्हा म्हणतील, हा रे तू त्या दिवशी म्हणत होतीस ना जायचं आपल्याला डॉक्टरकडे, चल जाऊया. असंही माझ्या बाबतीत बरेच वेळा झाले. आणि साधारण वाढत्या वयाप्रमाणे मानसिकतेमध्ये कसा काय फरक पडतो त्यांच्या? हल्ली काय झालंय की माणूस सर्व आपल्या हेल्थ केअरमध्ये प्रोग्रेस झाल्याच्यामुळे आय थिंक इन एव्हरीवन इज लिव्हिंग लॉंगर. म्हणजे लाईफ एक्सपेक्टन्सी जी 50 वर्षापूर्वी ना साधारण 45-50च्या आसपास होती, जी आता 70 ते 80च्या मध्ये आहे, डिपेंडिंग ऑन विच स्टेट. म्हणजे ह्याचा अर्थ आहे की सगळे लोक जास्त जगायला लागलेत, राईट. सो यू हॅव टू थिंक अबाउट की एजिंग बरोबर काय काय होतं. हिअरिंग लॉस, तुमचे दात जातात आणि तुम्ही कवळी येते, त्यामुळे खाण्यातले तुमचे जे असतं ते कमी होतं, पचण्यावर प्रॉब्लेम येतो, किडनीचे प्रॉब्लेम होतात खूप लोकांना, राईट. तुमचे सगळे मसल वीक व्हायला लागतात, सो तुमची मोबिलिटी इम्पॅक्ट होते. फायनान्शियल तुमचे सोर्सेस जे आधीचे असतात ते कमी होतात. नाव ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट तुमच्या मेंटल आणि फिजिकल वेलबिंगवर होतो, करेक्ट. अनलेस आय हॅव प्लॅन रिअली वेल, जे आपले इथे फार कमी लोक एजिंगसाठी प्लॅन करतात. एव्हरीवन इज डिपेंडंट ऑन द फॅमिली, की माझी फॅमिली टेक केअर करेल. पण जे आता पूर्वीची एकत्र कुटुंब पद्धती ती आता कमी होती. आपण न्यूक्लिअर फॅमिलीजकडे लार्जली सगळे जायला लागलो आहेत, अनफॉर्च्युनेटली. सो एजिंगच्यामुळे हे जे प्रॉब्लेम्स आहेत, ह्याच्यामुळे कुठेतरी लोनलीनेस वाढत चाललंय जनरल, आणि लोनलीनेसमुळेचे प्रॉब्लेम वाढत आहेत. आणि ह्या सगळ्यांच्या प्रॉब्लेम्सच्यामुळे आय थिंक चिडचिड होणं एखाद्याची हे खरंच स्वाभाविक आहे. कारण आय थिंक वी हॅव टू अंडरस्टँड वेअर दे आर कमिंग फ्रॉम. मला जर ऐकायला येत नाहीये, आय हॅव टू रिपीट माय सेल्फ 3 times, मग मी सोडून देतो, राईट. माझं खाण्यातलं कमी झालंय, त्याच्यामुळे माझी ताकद कमी झाली. मी पूर्वी 2 किलोमीटर पटकन चालत जायचो, आता मला नाही, मला हेल्प लागते. ह्या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे जर हे समजून घेणारं नसेल तर देन इरिटेशन वाढणारच. अच्छा. आणि जेव्हा घरात वावरत असतात, म्हणजे ना मी एक फार इंटरेस्टिंग ॲड बघितली होती काही दिवसांपूर्वी, की नवरा बायको आहेत आणि त्यांना छोटं मूल आहे आणि त्यांच्या घरात एक आजी आहे. तर तो नवरा जो आहे तो बायकोला सांगतो की मला अमुक अमुक आणून दे. तर ती उठायला जाते, तर तो म्हणतो थांब थांब, तू नको आणूस, आई तू उठ आणि आणून दे. ती ओरडते, पण तू कशाला तिला उठवतोयस? पण नाही नाही, मला आईच्या हातचंच हवंय. तर आई अशी कशी बशी ती खुर्चीतनं उठून ती जाते फ्रीजपाशी आणि फ्रीजमधनं काहीतरी घेऊन येते. आणि मग ती येऊन बसते आणि म्हणते की मला कळत नाही का, मला चालायला मिळावं आणि चालण्याचं निमित्त व्हावं म्हणून तू मला उठवतोयस ना. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या छोट्या छोट्या गोष्टी किती परिणामकारक असतात. एकदम सुंदर गोष्ट सांगितलीत. आणि माझ्या मते मला हे खूप वेळा जाणवतं की मी जसं मगाशी म्हणालो की आय थिंक त्यांना इन्व्हॉल्व करणं छोट्या छोट्या गोष्टीत हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांना इम्पॉर्टन्स फील करून देणं, त्यांना इन्व्हॉल्व करणं, ह्यातनं आय थिंक इट विल ब्रिंग ट्रिमेंडस चेंज त्यांच्या हेल्थमध्ये, फिजिकल ॲज वेल ॲज मेंटल. म्हणजे माझ्या मते जेवढे लोक गुंतलेले असतील, जेवढे लोक स्वतःला युजफुल कन्सिडर करतील, आय थिंक त्यांचे अर्धे प्रॉब्लेम आपोआप निघून जातात. ते फॅमिलीच्या मध्ये असेल, सोशली असेल, त्यांना कुठे ना कुठेतरी इन्व्हॉल्व करणं हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. कारण म्हणजे जसं म्हणतात ना, एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. तर ते खूप खरं आहे. आणि लोनलीनेस एखाद्या कीडसारखं आहे, पोखरून टाकतं माणसाला पूर्ण. सो त्याच्यासाठी त्यांना इन्व्हॉल्व करणं हे कुठलंही असेल, म्हणजे मुलांचा अभ्यास घेणं असेल, सोसायटीची कामं असतील, गार्डनिंग असेल,
कुठेतरी जाऊन एखाद्या कंपनीत शिकवणं असेल, कुठल्या सब्जेक्ट बद्दल, किचनमध्ये काहीतरी करणं असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्यांना इन्व्हॉल्व करता येऊ शकतो आपण, राईट. एजिंग बरोबर अजून काय होतं तर कॉग्नेटिव्ह डिक्लाइन इंग्लिशमध्ये टर्म आहे, ज्याच्यातनं काय होतं ना की आपलं अटेन्शन, मेमरी, आपलं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, लँग्वेज हे सगळं कमी व्हायला लागतं, कारण आपण त्याचा यूज कमी करतो. सो सिनियर्सना त्याच्यात इन्व्हॉल्व करणं, सिनियर झाला की कोडी सॉल्व्ह करणं बंद करतो, प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं बंद करतो, वाचणं कमी होतं, लिहिणं कमी होतं. आय थिंक ते पण कंटिन्यू केलं तर तुमचा इंडिपेंडन्स जास्त चांगला राहतो. हे आम्ही गेल्या 10 वर्षात रिअलाइज केले आणि त्याच्यावर आम्ही काम पण केलंय. सो आय थिंक त्यांना एंगेज ठेवणं हे, आय थिंक फॅमिली इफ दे आर एबल टू डू दॅट, आय थिंक हाफ ऑफ द प्रॉब्लेम्स विल बी सॉल्व्ड. म्हणजे हल्ली जे आजी आजोबा त्यांच्या नातवंडांना सांभाळत आहेत किंवा शाळेत सोडायला आणायला जातात, त्यामुळे ते बऱ्यापैकी ऍक्टिव्ह पण राहू Absolutely, शकतात. absolutely. I think it helps them a lot. They feel useful. 100% it is. पण आता काही गंभीर आजार असेल, म्हणजे अल्झायमर्स सारखा जर का आजार असेल, तर अशा वेळेला मग घरातल्यांनी कशी काळजी घेतली पाहिजे? आय थिंक देर आर, कारण मी आजी केअरमध्ये अल्झायमर डिमेन्शियावर प्रचंड काम करतो. सो मी एक सांगू शकतो की दॅट इज वन कंडिशन मेडिकली, आणि ज्याचं पर्सेंटेज वाढलंय. मी 2012 मध्ये जेव्हा चालू केलं काम, तेव्हा 4% होतं फक्त इंडियामधला पर्सेंटेज. नाऊ इट हॅज इन्क्रीज टू 10%. ह्याचा रिझन खूप सारे आहेत. लाईफस्टाईलशी रिलेटेड असू शकतं, थायरॉइड असू शकतो, बरेच प्रॉब्लेम्स त्याचं रिझन असू शकतं. पण हा एक प्रॉब्लेम आहे की मेमरी लॉस टू द एक्सटेंड की जिथे ते स्वतःच्या फॅमिली मेंबरला ओळखत नाहीत. मी खाल्लंय, नाही खाल्लंय समजत नाही. त्यांना आपण कुठे आहोत, काय वार आहे समजत नाही. म्हणजे आय हॅव नोन केसेस की त्यांना हॉलमध्ये गेलो आणि त्यांना वाटतं की आपण बाथरूममध्ये आलो, अँड दे विल स्टार्ट डुईंग थिंग्स देअर. म्हणजे सो ही एक कंडिशन आहे जिथे माझ्या मते यू नीड टू टेक अ एक्सटर्नल हेल्प. एक्सटर्नल हेल्प घेणं हे फॅमिलीसाठी आणि एल्डरसाठी खूप महत्वाचं आहे, जेणेकरून, कारण ह्या कंडिशन ज्या आहेत ना या लॉंग टर्म राहतात. असं नाही की 1 महिना 2 महिने. देर आर पीपल विथ डिमेन्शिया जे 5 वर्ष 10 वर्ष पण जगू शकतात. मग ह्याच्यात समजा नवरा आजारी आहे तर बायको बघते, किंवा बायको आजारी असेल तर नवरा बघतोय. ओव्हर टाइम इट बिकम्स, कारण ते पण इक्वली आजारी आहेत. सो ओव्हर टाइम इट बिकम्स टू मच फॉर देम टू हँडल, आणि त्यातनं त्यांची तब्येत बिघडते, रिलेशनशिप स्पॉइल व्हायला लागतात, एंड पर्सनला चांगली केअर मिळत नाही. सो ह्याचा सुवर्ण मध्य असं काय की माझ्या मते एक्सटर्नल हेल्प घ्या, जेणेकरून इट डझंट बिकम अ बर्डन. आजच्या काळामध्ये अशी एक्सटर्नल हेल्प आजी केअर सारखी खूप सारी अवेलेबल आहे. आय थिंक त्याचा यूज केला तर आय थिंक वी विल बी एबल टू प्रोव्हाइड बेटर केअर. घरी प्रेयर जास्त बेटर देता येईल, रिलेशनशिप स्पॉइल होणार नाही. टू इट विल बी अ विन विन थिंग. एक कॉमन गोष्ट ऐकायला मिळते, म्हणजे बऱ्यापैकी कॉमन गोष्ट, की आजी बाथरूम मध्ये पडली किंवा आजोबा बाथरूम मध्ये पडले आणि मग त्यांचं खरं तर फक्त हात किंवा पायच फ्रॅक्चर होतो, पण ती पडल्यानंतर त्यांची जी तब्येत ढासळत जाते, तर त्याच्यासाठी प्रिकॉशनरी स्टेप्स काही घरात घेऊ शकतो का? हा वर्ल्ड वाईड प्रॉब्लेम आहे, फॉल इन द एल्डरली. त्याचे रिझन्स खूप सारे आहेत. एक तर तुमचे स्नायू वीक व्हायला लागतात, तुमचं पचनशक्ती कमी होते. सो तुम्ही काय खाता ते बघणं गरजेचं आहे, त्याची असेसमेंट करणं गरजेचं आहे. सो बेसिक गोष्ट की उठल्यावरती लगेच न जाणं. जसे मी वाहन सांगतो की उठल्यावरती बसून राहा थोडा वेळ आणि मग निघा. वेअर यू आर सेन्स्ड की मी कुठे आहे, काय आहे, अँड देन यू गेट अप. डोंट जस्ट जग. खूप वेळा घर क्लमझी असतं. बाथरूममध्ये अँटी स्लिपरी मॅट टाकणं, कुठेतरी छोटा लाईट चालू ठेवणं जेणेकरून पूर्ण पिच डार्क अंधेरा होणार नाही. घरात खूप साऱ्या गोष्टी खाली पडलेल्या आहेत ते अवॉइड करणं. त्यांची असेसमेंट करत राहणं मेडिकली मधनं ॲट आफ्टर माझ्या 65-70 नंतर करायला पाहिजे. वॉकर, त्यांना असिस्टन्स काहीतरी देणं, की एक रिअलाइज झालं. जसं मी माझ्या वडिलांना 75च्या वयाशी मी त्यांना म्हणालो की आता तुम्ही ना यूज करायला लागा वॉकर, आणि ॲट इट हेल्प्स देम अ लॉट. लकीली माय पॅरेंट डिड नॉट हॅड एनी फॉल्ट टिल नाऊ. त्याचं कारण आहे की आपण ती काळजी मी घेतोय ऑन अ रेग्युलर बेसिस. म्हणजे आता असं झालंय की जरी नवरा बायको घरात आहे तरी ते एकमेकांशी बोलत नाही, कारण का जवळजवळ 40-50 वर्ष त्यांनी एकत्र संसार केला असतो, आणि आपण जेव्हा त्यांना बोलतो की अगं आजी बोलत का नाही, आता काय बोलायचं, राहू दे आता, तर त्यांच्यातले संबंध कसे आपण सुधारू शकतो का, आणि जर हो तर कसे? आय थिंक हे डिपेंड्स ऑन फॅमिली टू फॅमिली, बट हे बरेच कॉमन प्रॉब्लेम बघितलेले आहेत. आय थिंक आपण 2-3 गोष्टी करू शकतो. एक, आता टेक्नॉलॉजीच्या थ्रू
सिनियरसाठीचं नेटवर्किंग साऱ्या करणाऱ्या, हेल्प करणाऱ्या, एंगेज करणाऱ्या अशा खूप सारे ॲप्स आणि पोर्टल्स आलेत जे मला माहिती आहेत. खयाल, जेनवाईज, असे ॲटलिस्ट 7-8 प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे सिनियर सिटीजन्स एकत्र येतात फ्रॉम डिफरंट पार्ट ऑफ द इंडिया, जिथे ते सोशलायझेशन करू शकतात एकमेकांबरोबर. सो हा जो पार्ट आहे की घरी नाहीये, तो आय थिंक विथ द यूज ऑफ टेक्नॉलॉजी दे कॅन कनेक्ट टू पीपल विदाउट गोईंग आउट. हा एक पार्ट झाला. दुसरं, डे केअर सेंटर्स फॉर सिनियर्स, हा पण आता एक वाढत चाललाय की देर आर डे केअर सेंटर्स किंवा कम्युनिटीच्या बेस्ड चाय मस्ती क्लब म्हणून एक कन्सेप्ट आहे की जिथे संध्याकाळी 4 ते 6 सोसायटी मधली लोक किंवा असे ग्रुप एकत्र येऊन 2 ते 3 तास स्पेंड करतात. असे ग्रुप्स पण वाढत आहेत. सो आय थिंक वी हॅव टू एनकरेज ॲज अन सोसायटी टू क्रिएट सच क्लब्स इन एव्हरी सोसायटी. काही वेळेला आता इन्फॉर्मली असतात, आपल्या इथे सोसायटीत दिसतात, काही वेळेला फॉर्मली ते ग्रुप्स असतात. आणि माझ्या मते जसं मी पहिल्यांदा म्हणालो होतो की फॅमिली ट्राईंग टू स्टे इन टच विथ ऑन अ डेली बेसिस, डेलीचा फोन कॉल असू शकेल, डेलीची 20 मिनिटं स्पेंड करू शकणं असेल, त्याच्यातनं होऊ शकतं. हे काही आपण उपाय करू शकतो ज्यांनी त्यांचा एकटेपणा कमी होईल. पण हा नक्कीच वाढत चाललाय. लोनलीनेस, आय थिंक मी मध्ये स्टॅटिस्टिक वाचले, ते जवळजवळ 60% पीपल फील लोनली समवेअर इन द एजिंग प्रोसेस. तर ह्याला ऍड्रेस करायला आय थिंक ॲज अ सोसायटी वी हॅव टू कम टुगेदर अँड क्रिएट डिफरंट ऑप्शन्स फॉर देम, जिथनं त्यांना एकटं वाटणार नाही. व्हेरी नाईस. म्हणजे आपल्याकडे फक्त असं लक्षात येतं की थोडेसे छोटेसे एफर्ट्स टुवर्ड्स देम, हे जसं आपण लहान मुलांना सांभाळतो तसंच आपण ह्यांच्या सुद्धा एकटेपणा घालवण्यासाठी म्हणा किंवा त्यांचे जे काही डे टू डे प्रॉब्लेम्स आहेत त्याकडे फक्त थोडंसं लक्ष दिलं तरी खूप मोठ्या प्रमाणात चेंजेस होऊ शकतात. म्हणजे त्यांची जी नातवं आहेत ते त्यांना हे ऍप शिकू शकतात. सो फॉर एक्झाम्पल मी माझ्या मुलीला सांगतो की तू आजोबांना शिकव व्हॉट्सअप कसा यूज करायचा, राईट, ऍप कशी यूज करायची. आय थिंक दॅट मेक्स लॉट ऑफ डिफरन्स. आणि ते माझ्यापेक्षा तिचं जास्त ऐकतात आणि ते पटकन समजलं जातं. सो आय थिंक दॅट ऑल्सो क्रिएट्स अन इंटरजनरेशन बॉन्ड. अनलेस आय गिव्ह दॅट ऑपॉर्च्युनिटी, दॅट बॉन्ड विल नॉट क्रिएट. सो माझी मुलगी आता त्यांना सगळं शिकवते. आय थिंक दॅट हॅज टू हॅपन. आणि मग दे फाइंड वेज टू देन डील विथ देअर लोनलीनेस. आणि त्याच्यात आता हल्ली खूप असे ऑप्शन्स यायला लागलेले आहेत. इवन इफ यू टेक स्पिरिच्युअलिटी, आता दरवेळेला रोज देवळात जाणं जमत नाही, पण त्यांना एखाद्या, आणि आय थिंक विथ एज लॉट ऑफ पीपल गो टुवर्ड स्पिरिच्युअलिटी, तर त्याचे चॅनल्स पण भरपूर सारे अवेलेबल आहेत. योगा, मेडिटेशन, जे इम्पॉर्टंट आहे विथ एजिंग, आय थिंक त्याचे सगळे ऑप्शन टेक्नॉलॉजी घर बसल्या देते. ते त्यांना फक्त अवेलेबल करून देणं गरजेचं आहे. बरोबर, बरोबर. बऱ्याचदा असं होतं, जसं आजी केअर सारखी संस्था आहे किंवा कंपनी आहे, तर आपण जर का त्या गोष्टीचा उल्लेख जरी केला तरी एक सोशल आपल्यावर गोष्ट आपण अनेक वर्षांपासून ऐकत आलेलो आहोत की आता काय वृद्धाश्रमात टाकणार का आम्हाला, तर तो एक खूप इमोशनल भाग होऊन जातो की अच्छा, म्हणजे आता माझा मुलगा आणि सून मला घराबाहेरच काढतायत. तर ह्या मेंटॅलिटीला कसं डील करणं गरजेचं आहे? आय थिंक मी 2012 जेव्हा आजी केअर चालू केलं, त्याचा थॉट किंवा उद्देश होता की क्वालिटी ऑफ लाईफ सिनियरसाठी इम्प्रूव्ह कशी करता येईल, क्वालिटी ऑफ केअर कशी इम्प्रूव्ह करता येईल. आजच्या काळाची गरज आहे की हजबंड वाईफ बऱ्याच ठिकाणी काम करतात. आतापर्यंत असं होत आलेलं आहे की घरची जी बाई असते ती तिची आई बाबा असू देत किंवा सासू सासरे असू देत, त्यांची केअर करायला बऱ्याच वेळेला जॉब सोडून बसावं लागतं, राईट. आता ते ऑप्शन्स कमी होत आहेत. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की मला जर जॉब करायचा असेल तर मी 8 ते 9 तास काम करतोय. माझा येण्या जाण्यातला वेळ जवळजवळ 2 तास आहे, म्हणजे 11 तास मी घरी नाहीये. आणि म्हणजे त्यावेळेला मला कोणीतरी एक्सटर्नल हेल्प घेणं गरजेचं आहे. आय थिंक हा जो विचार होता की वृद्धाश्रमात आहे किंवा मी बाहेरनं हेल्प घेतली म्हणजे फॅमिलीला माझी काही पडलेलं नाही, आय थिंक दॅट डझंट होल्ड ट्रू. मी तर असं म्हणेन की मला जर माझ्या आईवडिलांची काळजी आहे तर मी एक्सटर्नल हेल्प घेईन. कारण माझा उद्देश काय आहे की माझ्या आईवडिलांना जास्तीत जास्त केअर चांगले मिळणं. आणि हेच आम्ही गेले 10 वर्ष सांगतोय लोकांना की ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज करा. तुमच्या मुलाला किंवा मुलीला तुमची काळजी आहे. वृद्धाश्रम आणि आम्ही जे करतो ज्याला असिस्टेड लिव्हिंग म्हणतात तोच फरक आहे की
इथे द केअर दॅट विल बी प्रोव्हाइडेड इज इक्विव्हॅलंट टू व्हॉट फॅमिली कॅन प्रोव्हाइड. जे फॅमिली देऊ शकते किंवा काही वेळा त्याच्यापेक्षा बेटर. कारण काय होतं की ह्या सेंटर्समध्ये डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, सायकोलॉजिस्ट, ट्रेन नर्सेस, केअर गिव्हर्स हे सगळे एका रूफच्या अंडर सगळं प्रोव्हाइड करायला आहेत, जे घरी अवेलेबल करणं बऱ्याच वेळेला मुश्किल होतं, शक्यच नाही होत. तर मला असं वाटतं खूप वेळेला की घरच्यापेक्षा जास्त बेटर केअर, नॉट फॉर एव्हरीवन, पण जिथे मेडिकल केअर गरजेची आहे, जिथे कोणतरी खूप आजारी आहे, अशा वेळेला ही सेंटर्स कॅन बी बून. आणि घरी जी केअर लागते, ट्रेन केअर गिव्हर्स, हे माझ्या मते वर्किंग फॅमिलीसाठी खूप गरजेचं आहे. किंवा जेव्हा ते ऑफिसला आहेत तेव्हा समबडी हॅज टू टेक केअर ना त्यांच्या आईंची, वडिलांची काळजी घ्यायला. सो माझ्या मते हा टॅबू आता मी गेले 10 वर्षात कमी होताना बघतोय. आणि माझ्या मते ही काळाची गरज आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मी असं म्हणेन की ज्याला खरंच काळजी आहे तो एक्सटर्नल हेल्प घेईल. सर, आताच तुम्ही सांगितलं की एकटेपणा घालवण्यासाठी आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत, वेगवेगळे ॲप्स आहेत. त्यांना फक्त इंट्रोड्यूस करून द्यायचं आहे की तेही छान आपला वेळ तिकडे घालवू शकतात. हाही एक मुद्दा बघितला गेलाय की साधारण वय बघून फसवणूकही केली जाते. तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचं शिक्षण देणं कितपत गरजेचं आहे? माझ्या मते आजच्या जगात हे खूपच महत्वाचं आहे. हम्म. आपण सगळे डिजिटायझेशनकडे जात आहोत. तर माझ्या मते जसं आपण लहान मुलांना शिकवतो आणि करतो, त्यांच्यावर मी पॅरेंटल कंट्रोल ठेवतो, आय थिंक तसंच्या तसंच करणं गरजेचं आहे. की मी माझ्या मुलीला शिकवणं तर गरजेचं आहे, पण मी माझ्या मुलीला पॅरेंटल कंट्रोल पण ठेवतो. मी बघतो की ती काय करते. सेम माझ्या वडिलांबद्दल आहे, की मी वडिलांना जेव्हा भेटतो तेव्हा मी चेक करतो त्यांचे ॲप की त्यांच्या इथे काय झाले. आणि बऱ्याच वेळा मला समजतं की त्यांना नको असलेले ॲप्स पण इन्स्टॉल झालेत, राईट. देन आय हॅव टू डिलीट देम. सो यू हॅव टू कीप वॉच. हां, पण म्हणून मी त्यांना इंट्रोड्यूसच नाही करणार, शिकवणारच नाही असं नाही चालणार. कारण आजच्या काळात ती गरज आहे. कारण त्या माध्यमातून तुम्ही लोकांशी कनेक्ट राहू शकता, शिकू शकता. जसं मी म्हणतो की स्पिरिच्युअलिटी पण आजकाल सगळे गुरु, सगळे एक जण अवेलेबल आहेत इंटरनेटवर. यू टेक एनी सद्गुरूपासनं श्री रविशंकर कोणीही घ्या, ते सगळे पण आज अवेलेबल आहेत सोशल मीडियावर, राईट. तर आय थिंक इट इज इम्पॉर्टंट, डेफिनेटली व्हेरी इम्पॉर्टंट टू इंट्रोड्यूस देम टू टेक्नॉलॉजी. आणि माझ्या मते आत्ताचं जे जनरेशन आहे, म्हणजे आत्ताचे जे 60 to 70% मधले लोक आहेत, त्यांनी माझ्यामध्ये टेक्नॉलॉजी खूप सुंदररित्या अडॉप्ट केलेली बहुतेक लोकांनी. इवन इफ यू लुक ॲट व्हॉट्सअप, आय थिंक व्हॉट्सअप मेजॉरिटी 70-80% सिनियर्सनी अडॉप्ट केलं आहे. आय थिंक त्यांनी इट हेल्प्स देम टू कनेक्ट विथ द फॅमिलीज. बट व्हॉट यू से इज ॲब्सोल्युटली राईट, की फायनान्शियल फ्रॉड्स ह्यांच्याबरोबर त्यांना विक्टीम करणं हे खूप सहज शक्य असतं. सो त्याचं द ओनली वे टू इज टू कीपिंग वॉच, हेल्पिंग देम स्टे अलर्ट. आणि जे तुम्ही लहान मुलं तुमच्या मुली किंवा मुलगा जो टीनेजमध्ये आहे, त्याच्याबरोबर तुम्ही जे कराल तेच आय थिंक वी हॅव टू डू विथ द सिनियर्स. वी हॅव टू कन्सिडर देम लाईक who are learning and might make mistakes. I think that is the same approach you will keep for seniors, की ह्यांना मला शिकवायला पाहिजे, पण ह्यांच्यातनं चुका होऊ शकतात, प्रॉब्लेम येऊ शकतात. सो मी जे माझ्या मुलीसाठी करेन की मी तिथे अँटीव्हायरस टाकीन, ती काय करते ते चेक करीन मधनं. सर, एक साधारण शहरी भागात आणि ग्रामीण भागात ह्यामध्ये किती फरक दिसतो? सो पहिला भाग की न्यूक्लिअर फॅमिलीज अर्बन एरियात तुम्हाला खूप जास्त दिसतात इंडियामध्ये, आणि रुरलमध्ये ते कमी आहेत. माझ्या मते मेडिकल चॅलेंजेस पण थोडेसे कमी आहेत, की लाईफस्टाईलच्या रिलेटेड जे इश्यूज आहेत ते कमी दिसतात. फॅमिली स्ट्रक्चर इज स्टील देअर इन द रुरल एरियाज. Tier 2, Tier 3 नाही म्हणणार मी, पण तिथे एक प्रॉब्लेम जो वेगळा दिसतो, जो मी बघितला आहे, की फायनान्शियल डिपेंडन्सी. कारण त्यांचे ते सेव्हिंग स्वतःचे नसतात, इन्शुरन्स नसतो, आणि 80% महिला ज्या आहेत त्यांच्याकडे स्वतःचं सेव्हिंग काहीही नसतं. त्यामुळे दे आर टिपिकली कम्प्लिटली डिपेंडंट ऑन द फॅमिली, आणि मग दे आर सीन ॲज अ बर्डन. आणि मग बऱ्याच वेळेला तिथे निग्लेक्ट आणि अब्यूज होतो, जो शहरी भागात कमी दिसतो. लाईफ एक्सपेक्टन्सी जास्त आहे, तो त्यांचे बिकॉज ऑफ लाईफ एक्सपेक्टन्सी जास्त असल्यामुळे त्याचे वयाच्या रिलेटेड चॅलेंजेस जास्त आहेत ग्रामीण भागापेक्षा. वयाच्या रिलेटेड चॅलेंजेस म्हणजे आजारपणाबद्दल बोलतोय. आजारपण आणि फायनान्शियल डिपेंडन्सी. मी जेवढा जगणार आहे तेवढं मला पैसे जास्त लागणार आहे, आणि जर मी माझ्यासाठी इनफ सेव्हिंग नसेल माझ्याकडे, तर मग फॅमिली स्टार्ट क्वेश्चनिंग, काही वेळेला इंटेन्शनली, काही वेळेला अनइंटेन्शनली.
मुलं खूप कन्सर्नने काही गोष्टी करतात, ओके. पण त्याचा अर्थ पालक वेगळाच करतात. अच्छा, म्हणजे तुला माझी काळजीच घ्यायची नाही. हा खूप साऱ्या इन्फ्लुएन्सचा पण हां. मुळे पण होऊ शकतो. हं. आय हॅव सीन की सिनियर स्पेशली सीज लॉट ऑफ टीव्ही सिरियल्स, लॉट ऑफ ड्रामा, हं. आणि तुम्ही जे बघता तसेच तुम्ही विचार करता. राइट. दिस कॅन बी ऑल्सो वन ऑफ द पार्ट हं. जेन्युअनली, की जसे तुम्ही जे बघाल तसे तुम्ही विचार करायला लागता. इफ आय एम सो आय ऑलवेज टेल माय मॉम, मी आईला सांगतो की कमी कर, कारण हं. तुम्ही जे बघणार ना तसे तुम्ही विचार करता. हं. राईट. सो इफ आय एम सीइंग मोर ऑफ सासचे आणि सुनेचं इश्यूवाले सिरियल्स मी जर 10 वेळा बघत असेल, देन माझी सुनेनी काही केलं तरी मला प्रत्येक वेळेला डाऊट येणार, अरे ही. राइट, राईट. राइट, सो राइट, राइट. बट ऑन अ लाइटर नोट आय थिंक दोन्ही साईडनी ह्याच्यावर काम करण्याचं गरजेचं आहे. हं, हं. आय थिंक मुलांनी आपली बाजू एक्सप्लेन करणं गरजेचं आहे जर मिसअंडरस्टँड होत असेल, हं. आणि सिमिलरली सिनियर सिटीझननी समजून घेणं दुसऱ्या जनरेशनला की त्यांचे चॅलेंजेस प्रॉब्लेम्स वाढत आहेत हं. ॲज कम्पेअर टू त्यांच्या जनरेशन. सो आय थिंक इट इज अ टू वे कम्युनिकेशन इज रिक्वायर्ड किंवा टू वे अंडरस्टँडिंग इज रिक्वायर्ड हं, हं. टू रिड्यूस असे प्रॉब्लेम्स कमी करण्यासाठी. एक असंही एक ऑब्झर्वेशन आहे, की साधारण जे 80 वर्षाच्या वर जी लोकं आहेत, त्यांच्या आजूबाजूचा जो मित्रपरिवार आहे, म्हणजे से फॉर एक्झाम्पल 5 जणांचा ग्रुप आहे किंवा भावंडांमध्ये आता ते एकटेच उरले आहेत. तर अशा वेळेला त्यांच्या मानसिकतेवर जो परिणाम होतो ते खूप हळवे होतात त्यावेळेला. आणखीन त्यांना असं वाटतं, की ओके म्हणजे आता नेक्स्ट मी आहे का? त्यांचे हे जे विचार त्या बाजूला जातात, ते कसे काय मॅनेज करावे? सो ह्याचं उत्तर एका ह्याच्यातनं येईल असं नाही, पण माझा जो अनुभव आहे, माझे स्वतःचे मामे आजोबा होते, ही लिव्ड 100 इयर्स. वॉव! आणि कुठेतरी त्यांचे पण असा मित्रपरिवार कमी झाला. पण आय थिंक त्यांनी जे केलं की त्यांनी नेक्स्ट जनरेशन बरोबर बॉन्ड ठेवले. राईट. सो आय थिंक फॅमिलीजनी हे इम्पॉर्टंट आहे की जेव्हा तुम्हाला दिसतंय की तुमच्या वडिलांचे किंवा आईचे मित्रमंडळी कमी होत आहेत, आय थिंक ज्याच्यातनं एक टर्म आहे सिनियर्स हेल्पिंग सिनियर्स, म्हणजे आत्ताचा जो 50 किंवा 60 मधला माणूस आहे त्यांनी काळजी घेणं जो 70-80 मधला माणूस आहे, आय थिंक हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे का तो 10 वर्षाच्या मुलाबरोबर एक वेगळं बॉन्ड असेल, पण 50-60 वर्षाच्या माणसाला त्यांचे प्रॉब्लेम जास्त समजतील. सो तो बॉन्ड ठेवणं गरजेचं आहे. आय थिंक ह्याची काही ॲन्सर स्पिरिच्युअलिटीमध्ये येऊ शकतील. राईट. की पुढे काय, किंवा माझा नंबर आहे का, आणि माझ्याबरोबर काय होईल, ह्याची उत्तरं आय थिंक ओन्ली आपले संत स्पिरिच्युअलिटी इथनंच येऊ शकतात असं मला वाटतं. सो आय थिंक त्यांना ती अपॉर्च्युनिटी देणं टू कनेक्ट विथ द स्पिरिच्युअलिटी इन सम वे. ते लोकल ग्रुप असू शकतील, ऑनलाईन क्लब असू शकेल, हल्ली व्हॉट्सअपवर खूप सारे स्पिरिच्युअल ग्रुप्स असतात. आय थिंक ते त्यांच्या टचमध्ये ठेवणं इम्पॉर्टंट आहे. आणि त्यांना फील लोनली न करून देण्यासाठी जसं मी पहिल्यांदा म्हणालो की रोजची 20 मिनिटं स्पेंड करणं, आय थिंक दॅट विल ऑल्सो सॉल्व लॉट ऑफ प्रॉब्लेम्स जे त्यांना येतात. आणि इथे फॅमिली आणि कम्युनिटी प्लेज अ रोल. ॲज अ कम्युनिटी, ॲज अ फॅमिली आपण थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट घ्यायला पाहिजेत टू नॉट टू फील देम लोनली. जसे आपण WhatsApp ग्रुप त्यांना कनेक्ट करून देऊ शकतो, तसंच आपण नातवंडांकडनं काय करू शकतो, की जेणेकरून त्यांचा बॉन्ड वाढेल? मी माझ्या मुलीबरोबर जे केलं की वी हॅव टू फाइंड अपॉर्च्युनिटी की मी त्यांना दोघांना एकत्र कुठे आणू शकतो. टेक्नॉलॉजी इज वन एरिया जिथे माझी मुलगी माझ्या बाबांना मोबाईल कसं वापरायचं, ॲप कसं वापरायचं हे शिकवते. तिला तिथे इम्पॉर्टन्स मिळाल्यासारखं वाटतं. सो शी कनेक्ट्स, सो शी बिकम्स अ टीचर. त्याच्यामुळे त्यांचा बॉन्ड डेव्हलप होतो. सो यू हॅव टू फाइंड कॉमन इंटरेस्ट जिथे हे 2 जनरेशन्स एकत्र येऊ शकतील. जसं मी माझ्या आजी बरोबर जायचो कारण ती चांगलं काहीतरी खायला बनवायची, ती मला गोष्टी सांगायची, ती मला आवडायचं, आणि मग तिथे ते इंटर जनरेशन बॉन्ड माझ्यामध्ये डेव्हलप होतो. एव्हरी फॅमिलीमध्ये असे काही ना काहीतरी कनेक्ट्स असतात जिथनं ही 2 जनरेशन्स, नातवंड आणि आजोबा, हे एकत्र येऊ शकतात. काही लोकांना शिकवायला आवडतं, कोणाचं मराठी चांगलं आहे, कोणाचं गणित चांगलं आहे, कोणाला सायन्स आवडतं, कोणाला हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे, अँड दे कॅन टेल स्टोरीज, दे कॅन हेल्प देम टीच. काही लोक प्रॅक्टिकल आयुष्यातले अनुभव सांगू शकतात. एव्हरीवन कॅनॉट बी अ टीचर, पण माझ्या आयुष्यातले काही गोष्टी झाल्या ते सांगणं आणि त्यातनं शिकणं असं होऊ शकतं. कोणाला मी चांगले पदार्थ बनवते त्यातनं आवडू शकतो. सो आय थिंक
वी हॅव टू फाइंड वेज टू कनेक्ट दीज टू जनरेशन्स. म्युझिक आणि एखादं आर्ट हे थेरपी म्हणून किती उपयोगी पडू शकतं? स्पेशली म्युझिक आय हॅव सीन अ ह्यूज डिफरन्स, ह्यूज. म्हणजे म्युझिक कॅन ट्रान्सफॉर्म पर्सन फ्रॉम बिंग सॅड टू हॅपी इन अ लाईक दिस. इफ दे नो की त्यांना एक कुठलं तरी गाणं आवडतं आणि ते प्ले केलं, म्हणजे आमच्या इथे आमच्या सेंटरमध्ये आम्ही असे बघितलेत काही वेळेला आम्ही अशी लोक सांभाळलेत की ज्यांची भाषा आम्हाला येत नाही. सो फॉर एक्झाम्पल आमच्याकडे ना एक स्वित्झर्लंड मधला माणूस राहत होता. त्याची मुलगी इथे काम करत होती सुभाष घाईंच्या बरोबर, आणि त्याच्या वडिलांना झाला होता डिमेन्शिया. सो ती तिथे त्यांना एकटी सोडू शकत नव्हती. सो ती इकडे आली, आणि इकडे आल्यावर ठेवणार कुठे, सो शी केम अक्रॉस आजी केअर, आणि तिने आमच्याबरोबर ठेवलं होतं. आम्हाला त्यांची भाषा येत नव्हती, आम्हाला त्यांचं जेवणाचं माहीत नव्हतं, आणि ती जास्त वेळ देऊ शकत नव्हती. बट माझ्या टीमनी तेव्हा एक गोष्ट पकडली की त्यांचं म्युझिक आहे. सो आम्ही ना काही काही त्यांचं तिकडचं विचारून म्युझिक चालू केलं प्ले करायला, आणि आय थिंक दॅट चेंज द मूड. म्हणजे पहिले 8 दिवस ना ते माणूस खात नव्हते काही. फॉर 8 days ही वॉज नॉट इटिंग, म्हणजे हार्डली. Once we started playing the music, we started involving him, listening to music, it changed. म्हणजे नंतर 15 दिवसांनी he became well. So I think music therapy किंवा music played lot of role to help you deal with any mental health issue, stress. It is a medium to connect to various things, ease your emotions. So I think music plays a huge role to help people deal with anxiety, deal with depression. Music definitely plays a huge role. हो, कारण अगदी म्हणजे जुनी गाणी जरी लावली तरी त्यांचा मूड एकदम छान होऊन जातो. जुनी गाणी, रेडिओ, समथिंग जे माझ्या वेळचं आहे, माझ्या एज मधलं आहे, त्याला मी कनेक्ट होतो. कनेक्ट होतात ते. राईट. आता मी तुम्हाला जेवढे प्रश्न विचारले तसेच आपले प्रेक्षकांचेही काही प्रश्न आहेत. विद्या सावंत विचारतात की माझ्या आजीकडे मोबाईल फोन आहे, पण बऱ्याचदा आम्हाला तिला सांगावं लागतं आजी आता पुरे, पण ती ऐकत नाही, त्यासाठी आम्ही काय करू? सो हे माझ्या मते मुलांसारखं झालं. तुमचे जे टीन एज मुलगा किंवा मुलगी आहे, ते जसे ऍडिक्ट होतात, माझ्या मते सिनियर्स पण काही वेळेला ऍडिक्ट होतात. आणि त्याचं कारण हे असू शकतं जे लहान मुलांचं होतं तसंच, की इफ दे डोंट हॅव एनिथिंग एल्स टू लुक फॉरवर्ड, मग ऍडिक्शन पटकन होतं. जर त्या आजीला रोज देवळात जायची सवय आहे, ती रोज आजी जेवण बनवतीये, ती आजी रोज वाचन करते, हे जे इंटरेस्ट आपण ठेवले, डेव्हलप केले, जसं आपण म्हणालो की ते लहान मुलंच होतात. सो जे तुम्ही तुमच्या टीन एज मुला मुलीबरोबर करणार ना, तेच तुम्हाला त्यांच्याबरोबर करायचं. यू हॅव टू पुट सर्टन कंट्रोल्स, यू हॅव टू गाईड देम व्हेरी डिलिजंटली. इथे तुम्ही फोर्स यूज नाही करू शकत. सो आय थिंक इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट स्केड्यूल, की सकाळी 7 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत ना आपण काही सोशल मीडिया नाही बघणार. दॅट टाइम आय एम गोइंग टू डेडिकेट फॉर स्पिरिच्युअलिटी, देवाचं करणं, मंदिरात जाणं, माझा एक्सरसाइज करणं, थोडा योगा करणं, मेडिटेशन करणं, त्याच्याशिवाय मी नाही करणार आहे. राईट. मे बी मी 9 ते 10 बघीन, मग नंतर मी स्वयंपाकाचं थोडं करीन. सो प्रत्येकाचं शेड्यूल, पण आय एम सेइंग की काहीतरी शेड्यूल करून देणं त्यांना, आणि ते रेट चेक करणं, आय थिंक हा फरक पडू शकेल. जसं लहान मुलांना जर आपण कंटिन्युअस दिला मोबाईल, तर तो तेच बघत बसणार आहे. आय हॅव टू क्रिएट शेड्यूल फॉर हिम, की रोज 4 ते 5 तू काहीतरी खेळायलाच जाणार आहेस, मी नाही देणार आहे तुला मोबाईल, आय विल कीप इट अवे. फक्त हे थोडंसं एक्सप्लेन करून त्याचे पाठीमागची कारणं सांगून त्यांना केलं तर त्यांना पटेल आणि ते करतील. आणि काही वेळेला तुम्हाला लहान मुलांसारखं थोडं स्ट्रिक्ट व्हावं लागेल. थोडंसं ओरडावं लागेल. पण आय थिंक बऱ्याच वेळ ते आपण प्रेमापोटी करतो. हो हो, अगदीच अगदीच. दुसरा प्रश्न आहे सुरेश प्रभू डोंबिवलीवरनं. टेक्नॉलॉजी, मोबाईल हे सगळं शिकवण्याचा मी प्रयत्न करतोय, पण वडिलांना येत नाहीये आणि ते माझं ऐकतही नाहीयेत. बाहेर गेले की काळजी वाटते. मी या सांगू का, हा प्रॉब्लेम सेम मी माझ्या वडिलांबरोबर फेस केला. मी त्यांना जेव्हा इनिशियली व्हॉट्सअप शिकवत होतो किंवा कॅमेऱ्यातनं फोटो काढायला शिकवत होतो, आय थिंक मी त्यांना 7-8 वेळा शिकवलं असेल, वहीत लिहून दिलं की कुठलं बटन पहिलं दाबायचं, दुसरं दाबायचं. पण मी 9व्यांदा गेलो तरी परत तेच विचारायचं आणि परत तेच चुका करायचे. सो आय वॉज नॉट शुअर आता मी काय करू. जसं मी आधी म्हणालो की मग मी माझ्या मुलीचा उपयोग केला, की मी माझ्या मुलीला ती जबाबदारी दिली, आणि आय थिंक शी वॉज एबल टू टीच देम. सो माझ्या मते तुमच्या मुलांचा उपयोग करा. आय थिंक दे विल डू बेटर जॉब दॅन, म्हणजे आपल्यापेक्षा ते बेटर करतात.
आणि मी हे स्वतः अनुभवले. माझी मुलगी माझ्यापेक्षा खूप बेटर माझ्या वडिलांना शिकवते. तिसरा प्रश्न आहे ऋतुजा जाधव, दादरहून. बाबांना शुगर आहे, पण लपून लपून गोड खातात, काय करू? अगेन मी म्हणेन, जे लहान मुलांना तुम्ही सोल्युशन अप्लाय करता तेच तुम्हाला करावं लागेल. काही वेळेला त्यांना समजावं लागेल आणि काही वेळेला तुम्हाला कडक राहावं लागेल. आय थिंक इट इज इम्पॉर्टंट टू एक्सप्लेन त्यांना की त्याचे वर्स्ट सिनारिओ काय आहेत, राईट? सो इफ आय शो देम की ना बाबा तुम्ही हे कंटिन्यू राहिलात तर ना तुमचं पायाचं अम्प्युटेशन करावं लागेल. यु नो इट कॅन लीड टू दॅट. आणि शोईंग देम द ॲक्च्युअल सीन समवेअर की असं झालं, शुगर कंट्रोल नव्हती. आणि आय हॅव सीन द केसेस जिथे डायबिटीस कॅन लीड टू व्हेरी सिरियस प्रॉब्लेम. बट ते मला समजत नाही. मला काय वाटतं ते गोड खायला थांबवतात. तर त्याचा सिरियसनेस जर आपण त्यांना दाखवला, वन्स दिस यू शिट असं होतं का, मग आय थिंक इट माइट हेल्प देम टू स्टॉप और रिड्यूस दॅट. आणि आय थिंक लहान मुलांसारखंच आपल्याला काही गोष्टी त्यांना प्रेमाने समजायला लागतील, काही वेळेला त्यांना स्ट्रिक्ट राहावं लागेल. सर मला सांगा की एक आजी केअर ही जे काही कंपनी आहे तुमची आणि ही जी काही एक संस्था आहे, तर ती त्याच्यामध्ये सर्व्हिसेस कुठल्या कुठल्या आहेत आणि त्याचा एक साधारण उद्देश काय होता तुम्ही जेव्हा सुरू केलं ते? मला नेहमी असं काहीतरी करायचं होतं ज्याने लोकांना हेल्प होईल. आणि मी काहीतरी त्याचा उद्देश बघत होतो. मी US मध्ये असताना माझी आई आजारी पडली आणि त्याच्यामुळे साहजिकच मी इकडे इंडियामध्ये परत आलो. आणि जेव्हा मला परत जायचं होतं अमेरिकेला, तेव्हा मला डॉक्टरनी सांगितलं की ती बेड रिडन राहील. नेक्स्ट 3 महिने तिची खूप काळजी घ्यावी लागेल. आणि मी एकटा मुलगा आहे. तर मला प्रश्न आला की आता काय करायचं? मला अमेरिकेला जाणे तर गरजेचं होतं. सो मी तेव्हा एका नर्सिंग ब्युरोमधनं सकाळी आणि रात्री येण्यासाठी 2 नर्स ठेवल्या. तिथे गेल्यावर मला असं रिअलाईज झालं की त्या कधी येतील, कधी नाही येतील, खूप लेट येतील. त्यांना बेसिक गोष्टी माहीत नसायच्या. आणि जी 3 महिन्यात माझी आई बरी व्हायला पाहिजे, त्याला 5 ते 6 महिने लागले. आणि हे सगळे खूप फ्रस्ट्रेशनमध्ये आम्ही गेले. आणि मग मला रिअलाईज झालं की दिस इज व्हेरी अनऑर्गनाइज्ड फील्ड आहे केअर गिव्हिंग. आणि मोस्टली तेव्हा काय व्हायचं की जी मेड आहे ती मेडच नर्सचं काम करायची किंवा केअर गिव्हिंगचं काम करायची. तर तिला कोणी ट्रेनिंग दिलेलं नाही. सो आजी केअर चालू करण्यामागचा उद्देश 2012 मध्ये मी चालू केला, तेव्हा टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ लाईफ आणि क्वालिटी ऑफ केअर फॉर एल्डर्स. म्हणजे सिनियर सिटीजनना जी घरी केअर मिळते त्याची क्वालिटी आपण कशी इम्प्रूव्ह करायची. आणि त्याचा एक मला मार्ग तेव्हा असा जाणवला की ह्या लोकांना ट्रेनिंग देणं. सो मी एक 45 डेजचं ट्रेनिंग प्रोग्राम डेव्हलप केला डॉक्टर्स आणि नर्सेस बरोबर, जेणेकरून क्वालिटी ऑफ केअर इम्प्रूव्ह होऊ शकेल. गेले जवळजवळ 12 वर्षात आम्ही काम करतोय. त्याच्यामध्ये 3 गोष्टी आम्ही करतो. एक, प्रोव्हाइडिंग घरी केअर गिव्हर्स जे 12 तास किंवा 24 तासासाठी तुमच्या आई किंवा वडिलांची काळजी घेतील. हे आम्ही मुंबई, पुण्यामध्ये करतो 12 आणि 24 तासासाठी. दुसरं, आम्ही असिस्टेड लिव्हिंग सेंटर्स रन करतो. असिस्टेड लिव्हिंग सेंटर्स ज्यांना काहीतरी मेडिकल इश्यूज आहेत, लाईक कॅन्सर, पार्किन्सन, काही मेंटल हेल्थ इश्यूज लाईक अल्झायमर डिमेन्शिया, स्क्रिझोफेनिया किंवा मोबिलिटी, नुसतं नी पेनमुळे चालता येत नाही आहे किंवा बेडरिडन झाले आहेत. आणि काही वेळेला काय होतं की आई किंवा वडील एकटे आहेत आणि मुलं बाहेर आहेत, किंवा इथे आहेत पण खूप बिझी आहेत आणि घरी जसं मी म्हणालो पूर्ण मेडिकल टीम मॅनेज करणं डिफिकल्ट होतं. अशा लोकांची केअर आम्ही असिस्टेड लिव्हिंग सेंटर्समध्ये घेतो. आमची सध्या 5 सेंटर्स आहेत, मुंबई, पुणे आणि गोवा. आणि वी प्लॅन टू गो अक्रॉस इंडिया, कारण ह्याची गरज आम्हाला जाणवते की खूप वाढत चालली आहे. फॅमिलीजना हा सपोर्ट पाहिजे. असिस्टेड लिव्हिंगमध्ये ठेवणं म्हणजे मला त्यांना ओल्ड एज होममध्ये डंप केलं असं अजिबात होत नाही. आमच्या इथे जी लोकं राहतात त्यांची मुलं त्यांना व्हिजिट करायला दर आठवड्याला 1दा-2दा येतातच येतात. फक्त दे फाइंड इट डिफिकल्ट टू अरेंज द एंटायर टीम. काही मेडिकल इमर्जन्सी झाली रात्री 2 वाजता तर माझ्या इथे नर्स जागी आहे, जे घरी शक्य नाहीये. मी तिथनं 10 मिनिटामध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करू शकतो, ते घरी शक्य होत नाही. त्यांना रोज फिजिओथेरपी पाहिजे, माझ्या इथे मी देऊ शकतो. सो असिस्टेड लिव्हिंगचे खूप फायदे असतात. सो हा एक प्रकार करतो. आणि आम्ही एक खूप युनिक प्रोग्राम रन करतो ज्याला आम्ही म्हणतो एल्डर बडी किंवा जिरॅट्रिक काउन्सिलिंग. जे घरी जाऊन कंपॅनियनशिप, जे एकटेपणा लोकांना जाणवतो की घरी जाऊन कोणीतरी गप्पा मारतंय, घरी जाऊन त्यांना पुस्तक वाचून दाखवते, त्यांना म्युझिकसाठी बाहेर घेऊन जाते, त्यांना बागेत घेऊन जाते, त्यांना नाटकाला घेऊन जातोय. तर अशा गोष्टी करण्यासाठी आम्ही हा एल्डर बडी हा कन्सेप्ट चालू केला, जिथनं ही आमच्या इथे सायकॉलॉजिस्ट असतात जे हे काम करतात. आधी आम्ही त्यांना समजून घेतो, त्यांचं पूर्ण व्यक्तिमत्व,
आणि मग त्याच्याप्रमाणे डिझाईन करतो. कोणाला पेंटिंगची आवड आहे, कोणाला म्युझिकची आवड आहे, कोणाला फिरायला आवडतं, कोणाला स्वयंपाकाची आवड आहे. त्याच्या थ्रू त्यांचे कॉग्निटिव्ह स्किल्स म्हणजे मेमरी, अटेन्शन, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ह्याच्यावर आम्ही इनडायरेक्टली काम करतो आणि त्यांना एंगेज ठेवतो. सर्वात इम्पॉर्टंट आहे, जसं मी सुरुवातीला म्हणालो, की त्यांना एंगेज ठेवणं गरजेचं आहे. तर हे काम जेव्हा मुलं-मुली तिथे नसतात, तर ही काम हे एल्डर बडी करू शकतात आणि आय थिंक वी आर द ओन्ली ऑर्गनायझेशन जे हे घरी जाऊन आम्ही सध्या करतो. क्या बात आहे सर. म्हणजे हा अत्यंत स्तुत्य असा प्रोग्राम आहे जो Yes. तुम्ही चालवताय आता. सर तुम्ही थोडक्यात काय सांगाल की आता माझ्या घरातल्या वयस्कर लोकांना मला सांभाळायचं आहे, पुढे काय? माझ्या मते आपण त्यांना एंगेज करणं गरजेचं आहे. त्यांच्या गरजा समजून घेणं गरजेचं आहे. एक्सटर्नल हेल्प मागणं गरजेचं आहे. ह्या 3 जर गोष्टी आपण केल्या, त्यांना आपण समजून घेतलं, त्यांना ऐकलं, त्यांना थोडासा वेळ दिला आणि एक्सटर्नल हेल्प घेतली, तर आय थिंक तुमचे प्रॉब्लेम आणि त्यांचे दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मदत होऊ शकते. क्या बात आहे. सर तुम्ही इकडे आलात आणि आमच्या एवढ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत आणि आम्हाला खरंच एक वेगळा दृष्टिकोन दिलात की ह्या सगळ्या गोष्टीला बघण्यासाठी. त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. वाढत्या वयातल्या बाळांना सांभाळणं फारच नाजूक असतं. पण थोडीशी आत्मीयता असेल, थोडं प्रेम असेल आणि आपला थोडासा वेळ काढून दिला ना, तर ते खूप सोपं होऊन जातं. ह्या बाबतीत सरांनी आपल्याला खूप छान समजावलंय. तुम्हाला आपला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा. पुढे कायच्या पुढल्या भागांमध्ये कुठले कुठले विषय यायला हवेत हे सुद्धा आम्हाला आवर्जून कळवा. आपलं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज आहेच, ते फॉलो करा आणि आपलं पुढे काय हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे पुढे येणारा प्रत्येक भाग तुम्ही न चुकता बघू शकता. बघत राहा पुढे काय.